जावळी तालुक्यामधील आखाडे गावच्या एका शेतकऱ्यानं थेट 2 एकर स्ट्रॉबेरी फळासह फळच झाड उपटून टाकलेलं आहे। आणि का त्याने असं पाऊल उचललेलं आहे पाहूयात या रिपोर्टमधून। पुण्या मुंबई सारख्या बड्या शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या आवडीचं आणि महागडं फळ म्हणजे स्ट्रॉबेरी। गुलाबी थंडी पडायला लागली की बाजारात स्ट्रॉबेरी दाखल होतात। ग्राहकांच्या पसंतीचं फळ असल्यानं त्याला दरही चांगला मिळतो। मात्र यावर्षी या फळाला मार्केटमध्ये दर नसल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। असंच खर्च परवडत नसल्यानं मेटाकुटीस आलेल्या जावळी तालुक्यातल्या आखाडे गावच्या समीर शेलार या शेतकऱ्याने चक्क 2 एकर स्ट्रॉबेरी फळासह उपटून फेकून दिली आहे। त्यांचं एकूण 15 लाख रुपयांचं नुकसान झालंय। याच प्रकारे अनेक शेतकरी जावळी महाबळेश्वर मध्ये दर नसल्यामुळे अडचणीत आलेत। गेल्या वर्षी मला पण एवढ्याच लागणीला 300 400 500 किलो माल गावत होता, पण आता ह्या वर्षीच्या सरासरीत तो एकदम 20-25 किलो माल सापडतोय। त्यामुळे उत्पन्न मिळणार आणि होणारा खर्च ह्याचा ताळमेळ जुळत नाही। त्याच्यामुळे मी आज सगळी स्ट्रॉबेरी उपटायचा निर्णय घेतलेला आहे। दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये स्ट्रॉबेरीला चांगला दर मिळत असतो। मात्र यावर्षी ढगाळ वातावरण आणि रोगराई, अवकाळी पाऊस अशा कारणांमुळे स्ट्रॉबेरीला दर नसल्यामुळे एकरी लाखो रुपयांचा खर्च करूनही नफा तर सोडा साधा खर्चही निघत नाहीये। जावळी महाबळेश्वर भागात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचं पीक घेतलं जातं। मात्र शेतापासून बाजारापर्यंत स्ट्रॉबेरी पोहोचेपर्यंत भाव वाढतो, मात्र नफा दलाल आणि व्यापाऱ्यांच्याच घशात जातो। शेतकऱ्याच्या हातात कवडी मोल रक्कम येते। उत्पन्न अजिबात सापडत नाही, उत्पन्न सापडत नाही हे एक संकट आहे। आणि शिवाय उत्पन्न कमी खाऊन बी त्या मालाला अजिबात दर नाही। या दुहेरी संकटात शेतकरी सापडलाय। आणि प्लॉट स्ट्रॉबेरीचा एक प्लॉट सांभाळणे म्हणजे दर आठवड्याला 10,000चा स्प्रे तुम्हाला लागतो, पण उत्पन्न कमी त्यामुळे स्प्रेचं आणि हे गुणोत्तर काय बसणार, त्याच्यामुळे स्ट्रॉबेरीचं पीक काय परवडणं झालंय। एकरी खर्च जास्त असतो, मात्र उत्पन्नाची खात्री नसलेलं हे पीक शेतकऱ्यांना नुकसानीत ढकलत असल्यानं स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना आता नकोशी वाटू लागली आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।